अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेळ हे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करत आपाटोळ झाले भक्त ते तिचे साकले ऋत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावनी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेल्या परतुनी स्वामी चालले उठवणी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले युतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तवनिचिती आले चोळापाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर योग यागाधिक काही चोळापाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला बहुसाळा तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असतीचे चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एकेती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोकां माझी पसरली माता रूपासीकडला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्तायचे कोणी रावला काय वाणे गावात यती अवरुणी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया तिवऱ्या परी ते केवळ अंतर्धानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तर येऊनी दाताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगली राहायची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पवनी गेली दुरीचरणी भक्ती जडली तरी सकल सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचार्य पूजली स्वामी मूर्तीनुपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसुत तृतीयोध्याय गौडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः.